महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी फॅन्टसी असलेल्या ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची परिकल्पना आज सत्यात उतरली। ठाकरे बंधूंच्या एंट्रीची जशी चर्चा होती त्याचप्रमाणे ही एंट्री खास ठरली। विजयी मेळाव्याच्या निमित्तानं तब्बल 19 वर्षांनंतर एका व्यासपीठावरती एकत्र येत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं वरळी डोममध्ये आगमन झालं। यानंतर सभागृहातील सगळ्या लाईट्स बंद केल्या गेल्या आणि काळोख झाला। त्यावेळी सर्वांनी मोबाईल टॉर्च लावले। यानंतर व्यासपीठावरती प्रकाशाचे 2 झोत सोडण्यात आले आणि दोन्ही दिशांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे चालत व्यासपीठाच्या मध्यभागी आले। यावेळी कोण आला रे कोण आला, महाराष्ट्राचा वाघ आला हे गाणं वाजवलं गेलं। राज ठाकरे यांच्या जवळ आल्यानंतर उद्धव यांनी त्यांना आलिंगन दिलं आणि दोघांनीही कार्यकर्त्यांकडे पाहून हात उंचावून अभिवादन केलं। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात एकमेकांचा आदरपूर्वक उल्लेख करून केली। राज ठाकरे यांनी सन्माननीय उद्धव ठाकरे अशी सुरुवात केली। यानंतर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सन्माननीय राज ठाकरे असे शब्द उच्चारताच सभागृहामध्ये ठाकरे समर्थकांचा जल्लोष पाहायला मिळाला। राज ठाकरे यांच्या भाषणानंतर उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली। ठाकरे बंधू यांच्यातील पहिलं भाषण हे राज ठाकरे यांनी केलं। तर मग दमदार भाषण संपल्यानंतर राज ठाकरे जागेवर बसण्यासाठी गेले। त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज यांचं कौतुक केलं। गेल्या काही वर्षांपासून एकमेकांवर टीका करणाऱ्या ठाकरे बंधूंमध्ये मेळाव्याच्या निमित्ताने हे असं बंधुप्रेम पाहायला मिळालं। विजय मेळावा संपल्यानंतर ठाकरे कुटुंबियांनी एकत्र फोटो काढले। त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे, राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे याही स्टेजवर आल्या। यावेळी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंनी सुद्धा स्टेजवरती पुढे येत हात मिळवले। विशेष म्हणजे खासदार सुप्रिया सुळे यांनी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांना स्टेजवरती बोलावलं। यानंतर आदित्य ठाकरे काका राज ठाकरेंच्या बाजूला आणि अमित ठाकरे हे काका उद्धव ठाकरे यांच्या शेजारी उभे राहिले। यावेळी उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंना जवळ घेतल्याचं पाहायला मिळालं। आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे दोन्ही ज्युनियर ठाकरेंनी एकत्र पुढे येत वज्रमूठ दाखवली आणि ठाकरेंच्या 2 पिढ्या एकत्र आल्याचे संकेत महाराष्ट्राला दिले। मेळाव्यानिमित्त राज आणि शर्मिला ठाकरे, उद्धव आणि रश्मी ठाकरे यांच्यासह राज यांच्या भगिनी जय जयवंती, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, अमित ठाकरे, मिताली ठाकरे एकत्र आले। शर्मिला ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना मंचावरच काहीतरी विचारलं आणि क्षणभर दीर भावजाईच्या गप्पा रंगल्याचं पाहायला मिळालं। आणि आजवरती एक सविस्तर रिपोर्ट बघू। ब्रँड ठाकरेंची अशी ग्रँड एंट्री झाली। तब्बल 2 दशकांनंतर उद्धव आणि राज ठाकरे एकत्र स्टेजवर आले। ठाकरे बंधू स्टेजवर येण्यापूर्वी सुरुवातीला सभागृहात लाईट बंद करत काळोख करण्यात आला। त्यावेळी सर्वांनी मोबाईल टॉर्च लावल्या। यानंतर व्यासपीठावर प्रकाशाचे 2 झोत सोडण्यात आले आणि दोन्ही दिशांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे चालत व्यासपीठाच्या मध्यभागी आले। यानंतर या दोघांनी एकमेकांची भेट घेत हात उंचावून अभिवादन केलं। आपल्या भाषणातून आसूड ओढत मराठीसाठीची एकजूट कायम राहावी असं सूचक विधान राज ठाकरेंनी केलं। तर आम्ही एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी अशा शब्दात शिवसेना उभाटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी मनसेसोबत युती करण्याचे स्पष्ट संकेत दिले। मी माझ्या मुलाखतीमध्ये एक म्हटलं होतं की त्याच्यातनं या सगळ्या गोष्टी खरं तर सुरू झाल्या आणि मी असं म्हटलं होतं की कोणत्याही वादापेक्षा आणि कुठच्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे। आज जवळपास 20 वर्षानंतर मी आणि उद्धव आम्ही एका व्यासपीठावरती आज येतो आहोत। एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात एकमेकांचा आदरपूर्वक उल्लेख करून केली।
विजयी मेळाव्यात सर्वात आधी राज ठाकरेंनी भाषण करत उद्धव यांचा सन्माननीय असा उल्लेख केला. भाषण संपताच उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबत हात मिळवला आणि त्यांची पाठही थोपटली. दरम्यान उद्धव ठाकरेंनी सुद्धा आपल्या भाषणात राज ठाकरेंच्या राजकीय कारकिर्दीचं कौतुक करत सन्माननीय ही उपाधी दिली. सन्माननीय उद्धव ठाकरे, बाकी सगळ्या युत्या आघाड्या सगळ्या कुठच्याही गोष्टी होत राहतील. महाराष्ट्र मराठी माणूस, मराठी भाषा याच्यावर तडजोड होणार नाही, कोणत्याही परिस्थितीत होणार नाही. राज आणि माझी भेट व्यासपीठावरती झाली. आता पंचायत अशी आहे की त्यांनी मला सन्माननीय उद्धव ठाकरे असं बोललेलं आहे. ठीक आहे. आणि साहजिकच आहे की त्याचंही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. म्हणून माझ्या भाषणाची सुरुवात करताना सन्माननीय राज ठाकरे. विजयी मेळावा संपल्यानंतर उपस्थित असलेल्या नेत्यांना ठाकरे बंधूंनी स्टेजवर बोलावलं. यावेळी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंनी सुद्धा मंचावर पुढे येत हातात हात मिळवला. यावेळी एकत्र दिलेली पोजही लक्षवेधी ठरली. फोटो काढताना मंचावर खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह जितेंद्र आव्हाड यांच्यासह काही मंडळी उपस्थित होती. बाजूला अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे थांबल्याचं पाहून सुप्रिया सुळे यांनी दोघांचे हात धरले आणि त्यांना मध्ये आणलं. यानंतर आदित्य ठाकरे काका राज ठाकरेंच्या बाजूला आणि अमित ठाकरे काका उद्धव ठाकरे यांच्या बाजूला उभे राहिले. याशिवाय रश्मी ठाकरे, शर्मिला ठाकरे यांच्यासह राज यांच्या भगिनी जयजयवंती, आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, अमित ठाकरे आणि मिताली ठाकरेंनी फॅमिली फोटो सेशन केलं. मी पहिल्या दिवसापासून तेच सांगतो, दोन राजकीय नेते एकत्र येतात तेव्हा ते राजकीय कारणासाठीच एकत्र येतात. आणि त्याने दोघांनी म्हणून सांगितलेलं आहे ना, ही महाराष्ट्र द्रोही सत्ता आम्ही उलथवून लावू, हे उद्धव ठाकरे बोललेले आहेत. आता राज ठाकरे बोलले, तुम्ही विधानसभेत असाल, रस्त्यावरती आम्ही आहोत, हे राजकीय स्टेटमेंट आहे. आजचा मेळावा मात्र मराठीचा म करता नाही आहे, मराठी करता नाही आहे, तर महानगरपालिकेच्या सत्तेकरता आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं, एकदा गमावलेलं जे जनमत आहे ते पुन्हा मिळवण्याकरता हा एक नौटंकी आहे. ही या ठिकाणी एक भावंडाच्या नावाने एक किंवा मराठी माणसामध्ये किंवा मुंबईमध्ये सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न आहे. पण अशी सहानुभूती राजकारणात कधीच मिळत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात वेगवेगळ्या युती आणि आघाड्या बघायला मिळाल्या, पण उद्धव आणि राज ठाकरे हे आपले जुने पुराणे कौटुंबिक वैर जपत राहिलेत. पण अखेर हिंदी विरोध या एका समान धाग्यानं ठाकरे बंधूंना एकमेकांच्या जवळ आणलं. त्यामुळे बटेंगे तो कटेंगे आणि एक है तो सेफ है हा संदेश ठाकरे बंधू मनावर घेणार का? शिवसेनेचे वाघ असलेल्या बाळासाहेबांच्या मुशीत खडलेले हे बछडे भविष्यात युतीची डरकाळी फोडणार का, याकडे राज्याचं लक्ष असेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.